सर सर सुप्रीम कोर्टाने अलीकडे निकाल दिला आहे SC आणि STच्या उपवर्गीकरणाबद्दल, त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही. मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. मला माझ्याकडे याच्याबद्दल उत्तरच नाही येत. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतोय. त्याच्यात म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात. उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते फायदा त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? दिसतं ना. नाही विचारतोय मी. नाही रामदास आठवलेंची नाही मी तुम्हाला विचारतोय. ऑन रेकॉर्ड बोलताय ऑन रेकॉर्ड की कोट्याधी त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं की त्यांचं इस्टेट किती आहे ते सर्व दिसून नाही. गंमत केली. हा तर ह्यांना हे लागू का होत नाही? तुम्ही नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, या काय होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3दा-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा जगाचा मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत. बरोबर? म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं? नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात. बरोबर की नाही? मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, UPला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर? प्रत्येकाला 1 कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना.
तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये, असं कसं करून चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही.